बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार पार्थ पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुनेत्रा पवारांचं अजितदादांच्या स्मृतीला अभिवादन। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। 7 जण निवडणुकीच्या रिंगणात। अक्षय कर्डिलेंनी बजावला मतदानाचा हक्क। कर्डिलेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी, केरळमध्येही आज मतदान। ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि राहुल गांधींसह पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा पणाला। भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या नावांवर विभागवार चर्चा। बैठकीमध्ये निवडलेली नावं दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पाठवली जाणार। मला मारून दाखवाच, उद्रेक काय असतो हे संपूर्ण देश बघेल। व्हायरल ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील यांचं खुलं आव्हान। भोंदू खरातचं प्रकरण ताजं असतानाच नाशिकमध्ये आणखी एक प्रकरण उघडकीस। भोंदू महेश गिरी उर्फ महेश काकडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल। दैवी विधीच्या नावाखाली लॉजवर नेत अत्याचार। भोंदू खरातची 5व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार। खरातची आज पुन्हा न्यायालयात हजेरी। 6व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा पोलीस कोठडीसाठी सरकारी वकील युक्तिवाद करणार। गोरेगावातील नेस्को सेंटरमधील ड्रग्ज प्रकरणात 11वी अटक। वनराई पोलिसांकडून 33 वर्षीय महिलेला अटक। अटकेतील आरोपींकडून संबंधित महिलेच्या बँक खात्यामध्ये पैसे झाले होते ट्रान्सफर। महिला सप्लायर असण्याची शक्यता। नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामामध्ये सुमारे 22 किलो चांदीची तफावत। 22 किलो चांदीचा अपहार झाल्याचा संशय। जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज ब्लॉक। मुंबईकडे येणारी वाहतूक दुपारी 12 ते 3 पर्यंत पूर्णपणे बंद राहणार, तर पुण्याकडे जाणारी वाहतूक 24 एप्रिलला बंद राहणार। जैन मुनी निलेश चंद्र यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। गोडसेंनी गांधींना छातीत गोळी घातली नसती तर हिंदू समाज कलमा पढत असता। गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन। आज संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद। जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा। राज्यामध्ये ऊन पावसाचा खेळ सुरूच। आजपासून राज्यात 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा येलो अलर्ट। मराठी सक्ती विरोधात 4 मे पासून रिक्षा टॅक्सी चालक जाणार संपावर, तर मराठीमध्ये संवाद अनिवार्य करण्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज विशेष बैठकीचं आयोजन। महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार। मुंबई विरुद्धच्या सामन्यामध्ये आज धोनी पुनरागमन करणार। वानखेडेवर सराव करताना दिसला धोनी। तीन दिवसात इराण अमेरिकेमध्ये चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता। डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले चर्चेचे संकेत। पुढील 36 ते 72 तासात चर्चा होण्याची शक्यता। शांतता चर्चा होईपर्यंत इराणसोबतचा युद्धविराम, ट्रम्प यांची घोषणा।